भारतीय लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकानं पूंछ गावामध्ये उद्ध्वस्त केला पाकिस्तानी शेल। नागरिकांनी सैनिकांचे आभार मानले। चीनकडनं पाकिस्तानमध्ये फ्लॅगशिप धरणाचं काम जलद करण्याची योजना जाहीर। भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर निर्णय। सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सूरतगड नलिया इथल्या लष्करी तळांना भेट दिली। भारताच्या शूर योद्ध्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली। पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या शिष्टमंडळाबाबत परराष्ट्र सचिव आज 3 सर्वपक्षीय शिष्टमंडळांना माहिती देणार। परराष्ट्र सचिव संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळांना माहिती देणार। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट बंद, मात्र युट्यूबवर सबस्क्रायबर्सची संख्या वाढली। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असणारे 11 जण अटकेत। यामध्ये युट्यूबवर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी हाय कमिशन अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली अटक। हरियाणाच्या नूमधून हेरगिरी प्रकरणी पकडल्या गेलेल्या मोहम्मद तारिफचा कबुलीनामा। व्हिसा पाहिजे असल्यास 2 सिम घेऊन येण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आसिफच्या कबुलीनाम्यामध्ये नमूद। पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑफिसरच्या संपर्कामध्ये राहून भारतातील महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपाखाली देवेंद्र सिंगला अटक। देवेंद्र सिंग करतारपूर कॉरिडॉरमधून गेल्या वर्षी पाकिस्तानला गेला होता। आयएसआय हँडलर इक्बाल कानाच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली नोमान इलाही ताब्यात। महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप। राहुल गांधींच्या आरोपांचं परराष्ट्र मंत्रालयाकडनं खंडन। एस जयशंकर यांचं विधान जाणून बुजून चुकीचं सादर केलं जात असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप। नागपुरातील फुटीरतावादी रजाज सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती उघड। रजाजचा काही भारतविरोधी आंतरराष्ट्रीय गटांशी संबंध असल्याचा संशय। नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांची माहिती। काँग्रेसकडून 30 मेपर्यंत देशभरामध्ये जय हिंद सभा, शौर्याला सलाम आणि सुरक्षा त्रुटींवरती चर्चा। दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सभा, माजी सैनिक आणि नागरिकांचा सहभाग। नांदेडमध्ये भारतीय लष्कराच्या गौरवासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावेंचाही रॅलीमध्ये सहभाग। हिमाचल प्रदेशच्या पांगीमध्ये बर्फवृष्टी दरम्यान भाजपची तिरंगा यात्रा। बर्फवृष्टीमध्येही लोकांचा उत्साह शिकेला। यावेळी संपूर्ण हिमालयही भारत माता की जयने दुमदुमला। शिर्डीमध्ये सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा। जलसंपदा मंत्री विखेंसह तालुक्यातील नागरिक सहभागी। यावेळी साईंच्या भूमीमध्ये दुमदुमला भारत माता की जयचा जयघोष। भारतीय सेनेनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनासाठी गोंदियामध्ये तिरंगा बाईक रॅली। आमदार विनोद अग्रवाल बाईक चालवत रॅलीत सहभागी। ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली। परभणीच्या पोखर्णी फाटा ते नृसिंह मंदिर भागामध्ये रॅली काढण्यात आली। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसह अनेक भाजपचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।